आज आपण मंचाव सूप बनवणार आहोत। तर त्यासाठी शिमला मिरची, गाजर, कांदा, पत्ताकोबी छान बारीक चिरून घेतलेला आहे। आता कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला लसूण, अद्रक आणि कांदा टाकून छान परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर झाला की त्यामध्ये आपल्याला ज्या आपण भाज्या चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहेत आणि भाज्यांना चांगलं शिजवून घेऊया। तर त्यासाठी त्यावर 1-2 मिनिटं झाकण ठेवूया। भाज्या छान शिजून झाल्या की मग आपल्याला त्यामध्ये सॉस टाकायचे आहे। डार्क सोया सॉस टाकायचा आहे 1 चमचा, 1 चमचा रेड चिली सॉस टाकायचा आहे। याला छान परतून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये आपल्याला जेवढं सूप करायचं आहे तेवढं पाणी टाकायचं आहे आणि पाण्याला उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे, मिरेपूड टाकायची आहे। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये 2 चमचे टोमॅटो केचप टाकायचं आहे आणि कॉर्नफ्लोअरची स्लरी टाकायची आहे। 1 चमचा आपण कॉर्नफ्लोअर पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याला 1-2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं छान असं मंचाव सूप बनवून रेडी आहे। एन्जॉय करा।